स्वतंत्र नाही, आमचं कुणबी निघलंच नाही ऑलरेडी. त्यांना पुरावे किती सादर करायचे त्या छगनला पुन्हा सांगा. त्याला काय करायचं, इतकं मोठं खाऊन बसलाय ना, त्याला काही गरज आहे का मराठ्याला असं करा तसं करा. खाऊन बसला, आज जेलमध्ये 2 वर्ष राहिला, वाटतं करून आतमध्ये बेसन भाकर खायला सांगतो आम्ही, कांदा फोडून खातो. त्याला लाज वाटली पाहिजे ना. त्याला काय वाटतंय, आमच्या चटाया उचलायला ठेवायला पाहिजे, ते छेंडे धरायला पाहिजे, चटाया टाकायला पाहिजे. आले की त्यांचे डोक्या घेऊन नाचायला पाहिजे. त्यांचे आमदार आले, खासदार आले, मंत्री आले. आमचे मराठीचे मुलं क्लास 1 क्लास 2 झाले, त्यांना होऊन देणार खपत नाही. ह्याला मोठ्याला नाही, त्यांना हुशार मुलगा हुशारच जागा जायला पाहिजे ना. का 40% वाला काय हा MBBS पुढे इंजेक्शन देईन, त्याला इतकं डोकं तरी पाहिजे ना, कुठं काय बोलावं काय नाही. तुझ्या उरावर बसून आम्ही आरक्षण घेतला आणि छगन भुजबळला सांगतो, तुझ्या घरात आम्ही बांगड्या घेऊन येणार, तू नाटके केले तर मध्ये इकडे पोटा इकडे पळवला तर तुला ठोकून करू आम्ही सगळेजण. आता त्या सगळ्या तुला तू ऐकत असेल तर बघ, आम्ही आनंद उत्सव तर साजरा केला. एकनाथ शिंदे साहेबांमुळे आरक्षण भेटलं, आम्ही मराठा असे म्हणणारच नाही. मराठा आरक्षणाला विरोध करणारा छगन कुठल्या बिळात लपून बसला, आम्हाला मुंबईत सापडलाच नाही. अरे तुझ्या बुडा खालून आम्ही आलो तर तू आम्हाला दिसला नाही. आता आम्ही आई बहिणी सगळ्या तुम्हाला छगनला आणि सदावर त्याला बाचोळी आणि बांगड्या पाठवणार आहोत. सदावर ते तुला याचिका टाकायची ते टाक, तुला काय करायचं ते कर, पण आमचं हे आरक्षण टिकणार म्हणजे टिकणार आहे. छगन भुजबळ ही एक प्रवृत्ती आहे आणि याच्यासारखी प्रवृत्ती राजकारणात समाजकारणात असतात. मुख्यमंत्र्याने देऊन काही उपकार केलेले नाही. समजा आरक्षण सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय. मराठा आरक्षणाला विरोध करणारा छगन कुठल्या बिळात लपून बसला, आम्हाला मुंबईत सापडलाच नाही. आणि सदावर ते अरे तू डंकी की चोट पर म्हणत होता, डंकी की चोट. अरे तुझ्या बुडा खालून आम्ही आलो तर तू आम्हाला दिसला नाही. तुझ्या उरावर बसून आम्ही आरक्षण घेतला, हे लक्षात घे. आता आम्ही आई बहिणी सगळ्या तुम्हाला छगनला आणि सदावर त्याला बाचोळी आणि बांगड्या पाठवणार आहोत की आम्ही सगळ्या आई बहिणी सगळ्या वृद्ध लोक मुलं सगळे काही अख्खे 2 कोटी लोक मराठा समाज तिथे मुंबईत आला. मुंबईत पूर्ण पॅक केली आणि छगन म्हणतच राहिला की बा तुम्ही 2 लाख येणार नाही, 3 लाख येणार नाही. अरे तुझ्या मौतीला सुद्धा 10,000 लोक येणार नाही. एवढे आम्ही 2 कोटी लोक इथं आलेले आहेत. आणि याच्यानंतर सदावर ते तुला याचिका टाकायची ते टाक, तुला काय करायचं ते कर, पण आमचं हे आरक्षण टिकणार म्हणजे टिकणार आहे. छगन म्हणजे OBC समाज नाहीये. छगन भुजबळ ही एक प्रवृत्ती आहे आणि याच्यासारखी प्रवृत्ती राजकारणात समाजकारणात असतात. मला तरी वाटतं OBC बांधव पण आमच्या सोबतच आहेत. OBC बांधवांना कुठलाही आक्षेप यात नसणार आहे, कारण गावगाड्यामध्ये सर्व समाज बांधव 18 पगड हे एकत्रच आहे. छगन भुजबळांनी आता त्यांच्या वाकड्या तिकड्या चाली त्यांच्या घरातच ठेवाव्या. आता सरळ मार्गाने चालणं शिकावं असं मला वाटतंय. मुख्यमंत्र्याने देऊन काही उपकार केलेले नाही. समजा आरक्षण ते त्यांना द्यावंच, कारण हा आमचा 40 वर्षाचा लढा होता. 40 वर्षामध्ये आमचे भरपूर बलिदानं गेलेत, भरपूर लोकांच्या आयुष्य त्याच्यामध्ये गेले. हे द्यावंच लागणार होतं. मुख्यमंत्री साहेबांनी दिलं, कारण ते त्या पदावरती होते म्हणून त्यांनी दिलं. त्याच्यामुळं असं काही नाही की त्यांनी खूप काही वेगळं केलेलं आहे. ही मराठा समाजाचीच लढा आहे आणि मराठा समाजाचं यश आहे, गरजवंत मराठ्यांचं. त्याच्यामुळं सर्व श्रेय मुख्यमंत्र्यांना पण आम्ही देणार नाही. हे आमचं श्रेय सर्वसामान्य लोकांचं. आज OBC समाजाला कमी टक्के असून सुद्धा त्यांना म्हणजे कोणत्या शिक्षणामध्ये त्यांना प्राधान्य राहत होतं. फक्त एक आमचा मराठा समाज असा होता 100% मार्क घेऊन सनी आमचा विद्यार्थी मागं राहत होता. तर आज या माध्यमातून आमच्या जे मराठा समाज बांधव आहे, जे मुलं आहे ज्यांनी आजपर्यंत एवढ्या आत्महत्या केलेल्या आहे, त्यांना कुठंतरी या न्याय भेटल. आणि आमच्या समाजासाठी एकच नेता आहे, फक्त एकच नेता जयरांगे दादा. फक्त आम्ही शिवाजी महाराज नंतर फक्त त्यांनाच मानतो. खरंच मराठा समाज त्यांनी एक केला आणि जे शब्द त्यांनी मराठा समाजाला दिला तो त्यांनी पाळून दाखवला. आम्हाला आरक्षण फक्त शिक्षणासाठी लागतं, बाकी आम्ही कसं कष्ट करून खाऊ. पण आज प्रत्येक शिक्षण क्षेत्रामध्ये OBC समाजाला आरक्षणामुळे ते म्हणजे त्यांची पात्रता नसताना सुद्धा त्यांना मोठ्या मोठ्या पदावर विराजमान करण्यात येत होते. फक्त आमचा विद्यार्थी हा मराठा समाजाचा हुशार असून सुद्धा आरक्षण नसल्यामुळे मागे राहत होता तो. आणि थोडे 2% जर मार्क कमी पडले तर पर्याय त्याला आत्महत्या करायला लागत होती. कारण की आमचे मुलं आम्हाला म्हणायचे काही आम्ही एवढा अभ्यास करून सुद्धा आम्हाला टक्केवारी किती पडली तरी आम्हाला नोकरी मिळत नाही. पण आज या माध्यमातून आमच्या मुलांना जर कधी शिक्षणात बी आरक्षण भेटलं तरी आम्ही
खूप म्हणजे समाधानी. बाकी आम्ही कसं पण कष्ट करून खाऊ, फक्त आमच्या मुलांना मराठा समाजाच्या प्रत्येक बांधवांना, शेतकऱ्यांच्या मुलांना फक्त शिक्षणासाठी आरक्षण भेटले पाहिजे. हे आहे ना, ज्यांनी सत्ता असताना ज्यांनी कुंभी समाजाचे प्रमाणपत्र काढले, जे मोठे मोठे झाले, तर त्यांचा आमचं म्हणजे काहीच संबंध नाही. पण आज आमचा खरा मराठी समाज म्हणजे हा गरजू शेतकरी, जो जेवढा मराठा समाज आज आलेला आहे, हा म्हणजे खरंच गरजू समाज आहे. आणि जे ॲक्च्युली तुम्ही म्हणतात ज्यांच्या शिक्षण संस्था आहे, ते सगळे घरी बसलेले. त्यांचा एक सॉरी नेता दाखवा का त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. हा खरंच तळागाळातला शेतकरी आहे का त्याला आरक्षणाची गरज होती. आणि याचा आम्हाला एक नेतृत्व करणारा जो खरंच नेता लागत होता, जरंगे दादासारखा, तो आम्हाला एक भेटला. आणि सगळा मराठा समाजाचा आज विजय झालेला आहे. याच्यामध्ये ना कोणते मोठे मोठे नेते नाही, ना संस्था चालक नाही, कोणीच नाही. ते सगळे बिळात घुसून बसलेले. कारण की हे खरंच म्हणावं लागणार आहे. कारण आमचे मोठे मोठे नेते आजपर्यंत मोठ्या पदावर विराजमान होते, पण आमच्या मराठा समाजासाठी एक सुद्धा नेता भांडला नाही. कारण त्यांना गरज होती. कारण की असं काही नाही, आरक्षण एकच आहे. कारण की आरक्षण म्हणजे जो खरंच ज्याला गरज आहे तर त्याला आरक्षण देण्याचं सुद्धा नेत्याचं काम होतं. पण आजपर्यंत कोणताच नेता पुढं आला नाही. फक्त आमचा नेता जरंगे दादा, त्यांनीच आज मराठा समाज एक केला जुटीनं. म्हणजे त्यांनी सांगितलं की मी आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही, आणि त्यांनी ते करून दाखवलं. संघर्ष योद्धा तो म्हणजे मनोज जरांगे पाटील. आतापर्यंत जे बी सर्व जे आमदार खासदार ते होते, त्यांनी आतापर्यंत कुणबी प्रमाणपत्र काढून ते घरामध्ये बसलेले, आणि त्यांनी त्यांची 10 पिढ्या बसून खातील एवढं कमवून ठेवलेलं आहे. त्यांना कसली आरक्षणाची गरज ही सर्वसामान्य गरीब जनतेला आरक्षणाची गरज आहे. शिक्षणासाठी व नोकऱ्यासाठी ती फक्त आपले माननीय गरजवंतांची गरज पुरवण्याचं काम हे फक्त मनोजदादा जरांगे पाटील यांनी केलेले आहे. काहून त्यांनी तो सर्वसामान्य शेतकऱ्याचा व ऊसतोडीकरांचा मुलगा आहे. यांनी हाल अपेक्षा स्वतः भोगलेला आहे. त्यांना किती स्वतः याविषयी चटके लागलेले आहे. एक विद्यार्थीला जर 1 मार्काहून तो जर मागे पडला आणि ओबीसी समाजाचा जर विद्यार्थी पुढे गेला तर त्याला एवढा रात्रंदिवस अभ्यास करून त्याला आत्महत्याशिवाय पर्याय राहत नव्हता. स्वतःचे आईवडील रात्रंदिवस कष्ट करून त्याला शिक्षणासाठी एवढा पैसा लावून त्याचा काहीही उपयोग होत नव्हता. त्यासाठी आम्हाला आरक्षण हे मनोजदादा जरांगे पाटील यांच्यामुळे आज मिळालेलं आहे. त्याच्यामुळे मनोजदादा जरांगे पाटील आमचा एकमात्र, आमचे एक मराठा खडा तो सरकार से बडा. काहून आमचे मनोज जरांगे पाटील यांचा सर्व जनतेवर, मराठा समाजावर विश्वास आहे आणि सर्व मराठा समाजांचा पण त्यांच्यावर विश्वास आहे. आतापर्यंत एवढे आंदोलन झाले, एवढे मुकमोर्चे झाले, पण आरक्षण या शब्दांचा अर्थ एकालाही माहीत नव्हता. आज तुम्ही ग्रामीण भागात जा, त्यांनी 133 गावाची महाकाळात तिथे पहिले मीटिंग घेतली. मी 2018 पासून मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासोबत काम करते. त्यांनी अनपढ गवार महिलाला सुद्धा आरक्षण शब्दाचा अर्थ हा काय आहे त्यांनी घरोघरी गावोगावी जाऊन त्यांनी कळवला. आणि कुठं जर मराठा समाजावर अन्याय अत्याचार झाला तर सर्व मराठा समाज हा मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासोबत पुन्हा ताकदीने उभे राहणार आहे. आणि मनोज जरांगे पाटील हे अजूनही तिथं 2 दिवस तिथेच थांबणार आहे. गरज पडली तर मनोज जरांगे पाटील यांनी आताच दुपारी लाईव्हमध्ये सांगितलेले आहे की गरज जर पडली, एखाद्या मराठा बांधवांना जर आरक्षण भेटलं नाही की आम्ही त्याच्यासाठी पुन्हा लढू. त्याच्यासाठी दादा तिथं 2 दिवस थांबलेले. 28 पेजची जे त्यांना पुस्तक दिलेलं आहे त्याचा मी आज पूर्ण दिवसभर अभ्यास करून काय त्रुटी आहे काय नाही मी त्याचा सगळे जे आपले मुंबईचे आपले कोर्ट मधले जे बांधव आहे, वकील बांधव महाराष्ट्रातले, त्यांच्या सर्वांच्या सहकार्यानं काय त्याच्या त्रुटी आहे त्या आपण काढून आणि साहेबांना सांगून त्या पूर्ण करू. स्वतंत्र नाही, आमचं कुणबी निघलंच नाही ऑलरेडी. त्यांना पुरावे किती सादर करायचे सरकारला, आणि सरकार एवढे पुरावे देऊन तरी सरकार काय म्हणतंय नंतर देऊ, तुम्ही थोडा धीर धरा, समंजसपणाने घ्या. तुम्ही सांगा सरकारने आतापर्यंत समंजसपणाने काय दिलंय आणि त्यांनी काय केलंय? आम्ही समिती शिष्टमंडळ तयार केलंय, आम्ही असं केलंय, आम्ही तसं केलंय. सरकारने पुरावा एकही शोधला नाही आणि आरक्षणबद्दल काहीही लिहिलेलं नाही किंवा काहीच म्हणजे त्यांचं हेच नाही केलं. पण हे ओबीसी नेते उगा आपलं अंगाव घालायचे, हे असं म्हणायला लावायचं, त्याच्यावर हे तीन निर्माण करायला लागलेत. परंतु शासनाने ह्याची दखल घ्यायलाच पाहिजे, कारण हे ह्यांचे पुरावे सापडेत. कुणबी हा तुम्हाला पुरावे नसते तर आम्हाला
म्हणलं नसतं आम्हाला ओबीसी मधूनच द्या, पण आमचे पुरावे असून आम्हाला ओबीसीतूनच घ्यावं लागणार आहे आणि आम्ही घेणारच. हे सरकारने त्यांच्या डोक्यात फिट करायला पाहिजे. हे मराठ्यांना कधी ना कधी आरक्षण द्यावंच लागणार. पण आम्ही त्या छगनला पुन्हा सांगा, त्याला काय करायचं, इतकं मोठं खाऊन बसलाय ना, त्याला काही गरज आहे का मराठ्याला असं करा तसं करा. मराठ्याला त्याला काहीच करत नाही. त्यांनी स्वतःसाठी काय केलंय? काहीच नाही केलं. आता दुसऱ्याला देतं गोरगरिबाचे भलं होते होऊन दे ना, त्याला काय गरज आहे का? स्वतःचं घर खाऊन बसला, आज जेलमध्ये 2 वर्ष राहिला, इकडे बात आणतोय तो या बुडा खाली अंधार किती त्याला विचारा ना. वटाळा करून ना आतमध्ये बेसन भाकर खायला सांगतो आम्ही कांदा फोडून खातो. त्याला लाज वाटली पाहिजे ना, कांदा फोडून खातो सांगायला. तू ज्या गाणे खाली किती आणणार आहे म्हणाव, तू मराठीचं काय आला तो मराठी शांतत आणि शांतीतच राहणार आणि शांतीतूनच आरक्षण घेणार. आपण जर पाहिलं तर ओबीसी समाजाचे जे नेते आहेत ते एकत्र दिसतात, पण मराठा समाजाचे नेते एकत्र येत नाही. मराठीच्या नेत्याला काय वाटतंय, आमच्या चटाया उचलायला ठेवायला पाहिजे. हे आमचे मराठीचे मुलं क्लास 1 क्लास 2 झाले, ह्यांना होऊन देणार खपत नाही. ह्यांना मोठ्याला नेत्यांना झेंडे धरायला पाहिजे, चटाया टाकायला पाहिजेत. आले की त्यांचे वाहवा डोक्यावर घेऊन नाचायला पाहिजे. त्यांचे आमदार आले, खासदार आले, मंत्री आले. तुम्ही सांगा ना, 40% मुलगा लागतोय आमचा मराठ्याच्या मुलाला 92% ते अजून MBBS सुद्धा लागले नाही तर चांगल्या कॉलेजला. 5-5 लाख रुपये खर्च यायला लागला एका मुलाला. आणि ओबीसी मधून 30 आणि 40%. तुम्ही सांगा, सरकार इतकं तज्ञ हुशार आहे, मग असं का करीत नाही? हुशार मुलगा हुशारच जागेवर जायला पाहिजे ना. का 40%वाला काय हा MBBS कुठं इंजेक्शन देईन, कुठं देईन? त्याला कळलं तर पाहिजे ना. त्याला इतकं डोकं तरी पाहिजे ना, कुठं काय बोलावं काय नाही.